आणि दिव्य स्पर्धेचं आयोजन क्रिकेटचा महासंग्राम मानकश्री ट्रॉफी 2025 हे एक दैदीप्यमान आयोजन तुम्ही पाहताय आणि सुरुवात SD11 गणेशवाडी विरुद्ध श्री मोरिया स्पोर्ट्स मस्करवाडी। टॉस इथे जिंकला SD11 गणेशवाडी या टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे मस्करवाडी या टीमची सलामीची जोडी। चला मस्करवाडी टीम चला मस्करवाडी आपला 12 मॅन पाठवा। जो आलाय त्याला माहित नाही नाव, म्हणजे तो आमच्या जवळ बसायला झालाय। ओव्हर नंबर 1 मध्ये आता बॉलिंग साठी अंकुश खोत, एक बूम बूम बुमरा या टोपण नावाने हा खेळाडू जाणला जातो। एक विकेट टेकर, अनेक स्पर्धांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा हा SD11 गणेशवाडी टीमचा गोलंदाज। स्ट्राइकला आहे सौरभ आणि नॉन स्ट्राइकला अनिकेत, नॉन स्ट्राइकला सौरभ। पहिला बॉल फुलर लेनचा बॉल फटका फसलाय, कॅच इटचा कॉल आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अंकुशनं खूप चांगला झेल पकडलाय। फलंदाज इथे आउट होतोय। अनिकेत बॅक टू द पेव्हिलियन। पहिला धक्का, खरं तर ही मेजबानी होती अनिकेतसाठी, परंतु मोठ्या फटक्यामध्ये हा फटका कन्वर्ट झाला नाहीये। मिसटायमिंग स्ट्रोक झाला, बॉल हवेत गेला आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खूप चांगला झेल अंकुशनं टिपलाय। शून्यावरती फलंदाज अनिकेत बॅक टू द पेव्हिलियन। मोरिया स्पोर्ट्स मस्करवाडी या टीमला पहिला धक्का, अजूनही 0 धावसंख्या। नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी मंगेश। दुसरा बॉल, इथे सुद्धा विकेट, कॅच इटचा कॉल। आणखीन एक विकेटचं पतन। लगातार 2 पलटवार केलेत अंकुश खोतनं। चला बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमच्या सर्वच खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। त्याचबरोबर शंकर एल्वे, अनिल काटेकर, अक्षय ढबळे, आदेश कळंत्रे, रोशन रानमाळे, संतोष दबडे, आमचे मित्र बाहुबली, हे सर्वांनाच विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आपलं सहर्ष आम्ही स्वागत करतोय। भिवंडी एक्सप्रेस दिलीप जाधव अभि आलाय बॅटिंग साठी। ऑन साइड ला ट्राय केलाय, इथे हॅट्रिक बॉल होता। मित्रांनो क्रिकेटमध्ये अनेक गोलंदाजांना हॅट्रिक घेतलेले आहेत, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक पाकिस्तान मुलकातला जलाउद्दीन या गोलंदाजाने घेतली। IPL मध्ये पहिली हॅट्रिक 2008 साली लक्ष्मीपती बालाजी या गोलंदाजाने घेतली। बॅकफुटला जाऊन एक चांगला टॅप, इथे डायरेक्ट हिट। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नाला यश आलं नाहीये, तिथे सिंगल आली आणि या सिंगल न त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2 धाबा, 2 गडी बाद 2। काय गोलंदाजी केली अंकुश खोतनं या ओव्हर मध्ये। ओ क्लीन बॉल, दांडी गुल, परफेक्ट यॉर्कर, यू मिस आय विल डेफिनेटली हिट। फलंदाज 3 फॉलाची धोतोय। अभि बॅक टू द पॅव्हिलियन। धक्का क्रमांक 3 श्री मोरिया स्पोर्ट्स मस्करवाडी टीमला लागलाय। 3 गडी बाद, टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 2। अक्षरशः या उन्हामध्ये जलते निघारे टाकलेत या खेळपट्टीवरती अंकुश खोतनं। नवीन फलंदाज अमरला आता इथे अमरच राहायला लागेल या इनिंग मध्ये, कारण त्यांच्या ऑलरेडी 3 फलंदाज बाद झालेत फक्त 2 आकड्यावरती। ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या सुरू आहे। पुन्हा एकदा यॉर्कर
लेग बायच्या स्वरूपामध्ये ते सिंगल येते, कारण या स्पर्धेमध्ये LPW नाहीये. LPW चा नियम जर असला तर हा सुद्धा कदाचित लेग बिफोर विकेटची शिकारच ठरला असता. अगदी प्लम होता. अशा पद्धतीने ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 3 गडी बाद 3. अक्षरशः भेदक मारा, आक्रमक माराच्या समोर मस्करवाडी टीम सपशेल नांगी टाकलेली आहे पहिल्या ओव्हर मध्ये. आता स्ट्रायकिंगला फलंदाज खेळण्यासाठी सॅम आणि नॉन स्ट्रायकिंगला तुम्ही पाहताय अमर. बॅटिंग साठी आता सॅम. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. बाबा ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी आलाय. ओव्हर द विकेटने सॅम साठी पहिला बॉल. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटच्या टोइनला बॉल लागला, त्यामुळे सॅमच्या खात्यामध्ये 1 रन ऍड होते. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 4. चला बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी या टीमच्या सर्वच खेळाडूंना मी आमंत्रित करतो. आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपला मी सन्मान इथे घेणार आहोत. इथे चांगली लाईन, गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीने टाकलेला बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. इथेही प्रयत्न फसलाय. ऑफ ड्राईव्ह ते केलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये चांगली फिल्डिंग उमेश देसाई आहे. एकच धाव इथे मिळताना दिसते. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 5. धावाच नाही आहेत. ओहो इथे थिक एज, बॅटची लीडिंग एज घेतली आणि कॉट बिहाइंड द स्टंप. खूप चांगला झेल विकेट किपर सचिन देसाईने टिपलाय. फलंदाज आउट. सॅम बॅक टू द पॅव्हिलियन. सत्या बॅटिंग साठी. शेवटी आणखीन एक विकेटचं पतन झालंय. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 5 धावा. सत्य आला तर बॅटिंग साठी. पहिल्याच ओव्हर मध्ये अंकुश खोत ना अक्षरशः कंबरनं मोडलं मस्करवाडी या टीमचं. तिथून धावा झाल्या नाही आहेत. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सत्याच्या बॅट मधून सिंगल येते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 6. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना टॉस इथे जिंकलाय SD11 गणेशवाडी या टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय. यंदाच्या हंगामामध्ये सलग 4 स्पर्धा जिंकल्या पहिल्या क्रमांकाच्या. यंदाच्या हंगामातले इनफॉर्म संघ आहे. बॅकफुटला जाऊन पुल केलाय. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळताना दिसते. आणि या सिंगल न ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोरिया स्पोर्ट्स मस्करवाडी टीम 4 गडी बाद 7 रन. आजच्या स्पर्धेतल्या सर्वाधिक मॅचेस पैकी लो स्कोरिंग मॅच हे आपल्याला पाहायला मिळते. सर्जू बॉलिंग साठी. लास्ट ओव्हर मध्ये सर्जेराव. यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगलं प्रदर्शन राहिलं SD11 गणेशवाडी या टीमनं. 4 स्पर्धा पहिल्या क्रमांकाच्या जिंकल्यात. बेलापूरची स्पर्धा जिंकली. ओहो स्क्वेअर ऑफ द विकेट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. चांगला फटका. गॅप मधून बॉल वायकेंड एरिया मधून बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय. फलंदाज सत्याच्या बॅट मधून. पहिलाच बॉल फुल ओव्हर लेनचा. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 11 ला 4. बेलापूर ग्राउंड मध्ये 2 स्पर्धा जिंकल्या SD11 गणेशवाडी या टीमनं. 4 स्पर्धा जिंकल्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे
स्पर्धा सुद्धा जिंकण्याचा मान त्यानं पटकावलाय. ओहो, फुटबॉल इथे एकच धाव मिळेल. काय लात मारली होती, किक मारली होती. अंकुश खोत जणू काय रोनाल्डिनो आपल्याला पाहायला मिळाला. किक मारल्यानंतर चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. टीमची धावसंख्या 1 ने वाढते 12. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. दुसरा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट कीपरनं लाईन मिस केली. वाईट +1. अंपायर सांगतायत शिवराम वैद्य, रुपेश साबत हे पंच या मॅच मध्ये पंचांची भूमिका पार पाडतायत. रुपेश साबंत सरांना नुकताच गेल्या हप्त्यामध्ये एक मोठा गुजरातचा दौरा केलाय. गुजरात मध्ये जाऊन एक मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना अंपायरिंग केलेली आहे. शशी साटम सर असतील, रुपेश साबंत सर असतील. आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी आता सर्जेराव कडून, चांगलं कमबॅक. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती फक्त 14. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हुक केलाय. बॉल चालला गोशांकी क्षेत्राकडे, तिथेही सिंगल मिळते सत्याला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 15. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. बजरंग स्पोर्ट्स गोटीवाडी आपलं सर्व स्क्वॉड घेऊन आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचंय. आपलं सर्व खेळाडूंचं सन्मान या ठिकाणी होईल. 15 लॉस ऑफ 4 विकेट्स. यावेळेस पटका चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे आणि बॉलला उडवलाय काऊ कॉर्नरच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे सत्याच्या बॅट मधून येतोय हा मच निडेड षटकार. धावा येत नाहीयेत, परंतु आता मात्र षटकार आलाय सत्याच्या बॅट मधून. हा षटकार महत्वाचा ठरेल सेकंड इनिंग मध्ये. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. बॉल धीम्या गतीने टाकलाय, बीट केलाय फलंदाज सत्याला आणि अशा पद्धतीने डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. टीमची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलाय. मस्करवडे टीम 4 गडी बाद. 21 धावा आणि 22 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. SD11 गणेशवाडी या टीमच्या समोर. 22 to win. चला, चंदू हिनुगले म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके डॉन यांना मी विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं हे सहर्ष स्वागत. बावीस धावांचं लक्ष आहे. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या होलीचा सण जवळ आलाय. प्रत्येकाला चाहूल लागलेली आहे होली या सणाची. त्यामध्ये होली नंतर मित्रांनो ग्रामीणच्या स्पर्धा आमच्या नवी मुंबई क्रिकेटमध्ये थांबतात, संपतात. परंतु पश्चिम महाराष्ट्राच्या स्पर्धा जवळजवळ मेच्या एंड पर्यंत या नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सुरू आहेत आणि सुरूच राहतील. सध्या मित्रांनो आता आपली एक मोठी स्पर्धा, 8 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत एकाच आकर्षक ट्रॉफी साठी. आणि ती स्पर्धा सर्वांची लाडकी प्रीमियर लीग KDPL कराड दक्षिण प्रीमियर लीग आपल्या भेटीसाठी दिनांक 29 आणि 30 तारखेला त्या स्पर्धेचं आयोजन आहे. साहिल काशीद, आपण कुठे असाल तर लगेचच व्यासपीठावरती संपर्क करायचा आहे. साहिल काशीद. आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन भूमिपुत्र क्रीडांगण सेक्टर 23 कोपरखिरण्याच्या एक ऐतिहासिक क्रीडांगणावरती ती स्पर्धा रंगेल. दिनांक 29 मार्च 30 मार्च
या 2 दिवसामध्ये त्या स्पर्धेचं आयोजन KDPL 1.0 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. शंकर इळवे साहेबांना विनंती करतोय की आपण सुद्धा यायचं आहे. आपला हे स्वागत कक्षामध्ये आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. चला बॉल द्या. अंपायर बॉल मागतायत. या सर्व गोष्टी सांगायला लागतात तुम्हाला. लक्ष द्या थोडस, कारण उष्मा आता वाढलाय. काल मित्रांनो 36-35 डिग्री सेल्सिअस तापमान होतं नवी मुंबईचं. त्यामुळे आज पण 36च आहे. आणि आपण हे क्रीडांगण तुम्ही पाहताय वागेश्वर मैदान अगदी खाडी लगत आहे. आणि खाडी लगतच्या जे खाडीपासून निघणारे जे वारे ते गरम आहेत. त्याच्यामुळे या क्रीडांगणावरती 36 पेक्षा जास्त टेम्परेचर असायला पाहिजे. जाऊया बॅक टू द क्रिकेट. मैदानामध्ये सुजित खोत आणि सचिन देसाई 22 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे या मॅच मध्ये. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. राम आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी. श्री मोरिया स्पोर्ट्स मस्करवाडी या टीमचा पहिला फ्रंट लाईन गोलंदाज बॉलिंग साठी आलाय. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, त्यानंतर एक मिड ऑफ साइडला 30 सर्कलच्या आतमध्ये, ऑन साइडला मिड ऑन तैनात आहे, मिड विकेट तैनात आहे, स्क्वेअर लेग तैनात आहे आणि लॉंग ऑनला डीप मध्ये अभिला तुम्ही पाहताय. एक मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ही फिल्डिंग प्लेसमेंट आहे सुजित कोचच्या विरोधामध्ये. पहिला बॉल रामचा. पहिला बॉल पिचिंग झालाय, सोडलाय विकेट कीपर साठी. त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. चला मिलिंद दिलीप जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते टॉस करावा नेक्स्ट मॅचचा. ओहो, ओव्हर पिच बॉल उडवलाय ऑर्थोडॉक्स लॉंगनच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं बॉलला फेकून दिलाय. 6 रनसाठी षटकार सुजितच्या बॅट मधून. चांगलं टायमिंग, चांगला फटका सुजितच्या बॅट मधून. षटकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 7. 22 धाबांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. आणखीन एक बॅकफुटला जात असताना इनफिल्डच्या भरून पहा ड्रिल करतोय सुजित. एक्झॅक्टली कुठल्या झोनला त्याला फटका मारायचा होता, पॉइंटच्या वरून, परंतु बॅटला स्लाइस होऊन बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथेही सिंगल मिळते सुजितला आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती 8. चला दिलीप सरांच्या शुभास्ते टॉस होतोय. आणखीन एक चांगला फटका लाभ केलाय कॅप मधून. वाइकेंड एरिया भेदून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार सुजितच्या बॅट मधून. या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 12, म्हणजे अजूनही 10 करायचे आहेत विजयासाठी. चला टॉस इथे संपन्न झालाय. चला शेलकेवाडी टीमने टॉस इथे जिंकलाय. मोरिया स्पोर्ट्स शेलकेवाडी आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओहो, फटका चांगला. फटक्यामध्ये आहे वजन. चांदोबा भागलास का? आणि मित्रांनो सुजितच्या बॅट मधून षटकार पाहिलास का? काय फटका, अगदी लाजवाब, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॅटचा स्विंग, फुटवर्क, बॉटम एंडचा काय वापर केला जातोय आणि बॅकलिप तर सुंदर आहे. अगदी वेळेवरती बॅकलिपला लवकर खाली आणलं आणि बॅटला स्विंग, चेंडूला स्विंग केलाय सीमारेषेच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग. 6 रन. ओ, हा बॉल चांगला आहे. फुलर लाईनचा बॉल टिक आउट केलाय, खोदलाय बॉलला. मिडॉलला चांगली फिल्डिंग. धावा आहे स्कोर बोर्डते आतापर्यंत 18, म्हणजे अजूनही 4 धावा दूर आहे विजयापासून. या बॉल वरती विजयी चौकार येईल का सुजितच्या बॅट मधून? आणि तो प्रयत्न नक्कीच करेल या ओव्हर मध्ये सामना संपवायचा.
ओहो, हा बॉल चांगला आहे, पडल्यानंतर खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटच्या बॉलवरती सुजितला बीट केलाय. चांगली गोलंदाजी आता रामची. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18ला बिनगडी बाद. फक्त 4 धावांची आवश्यकता 12 बॉल मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये मोर्या स्पोर्ट्स शेलकेवाडी टीमने टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जशी मॅच संपेल लगेचच शेलकेवाडी टीम तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. फक्त 4 धावांची आवश्यकता बॉलिंग साठी. ओव्हर नंबर 2 मध्ये आता अमोल आलाय, एक स्टाइलिश प्लेयर. ओहो, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलनं सचिन देसाईनं आपलं खातं उघडलेलं आहे आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 19 धावा. 11 चेंडूंचं इथून केल बाकी आणि धावा करायच्या फक्त 3. सामना अगदी सोपा झालाय. लेग स्टंपच्या बाहेरून बॉलची पिचिंग झाली, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फक्त 2 धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. आणि ते पहा, इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूलचा फटका पॉवरफुल आहे, वंडरफुल आहे, डिलाइटफुल आहे, ब्युटीफुल आहे आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. विजय षटकार सुजितच्या बॅट मधून. 10 गडी राखून हा सामना जिंकलाय SG11 गणेश वडिया टीमने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पॉवर प्ले मध्ये 3 विकेट ज्यानं घेतले, फक्त धावा खर्च करत असताना 3, आणि तोच ठरलाय या मॅच